नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये। मी आज तुम्हाला सुकटीचा झणझणीत रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी सुकट घेतलेली आहे। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेला आहे, 1 चमचा हळद वापरणार आहे मी, 1 चमचा घाटी मसाला वापरणार आहे, चवीपुरतं मीठ, पाणी आणि तेल। आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सुकट भाजून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता मी अशा प्रकारे सर्व सुकट भाजून घेतलेले आहे। आपल्याला जास्त करपून नाही द्यायची। आता मी हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। आता मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आता मी या तेल चांगलं तापलेलं आहे, याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे, ठेचलेला लसूण। इथे लसूण चांगला भाजला गेलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये हा कांदा घालून घेणार आहे। कांदा लालसर रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। इथे आपण पाहू शकता कांदा चांगला भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहे। आता मी हे मिक्स करून 1 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। इथे आपण पाहू शकता टोमॅटो चांगले शिजले गेलेले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहे। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। मी इथे भाजी ही 2 लोकांसाठी बनवत आहे फक्त, त्याच्यामुळे मसाले मी कमी यूज करणार आहे। 1 चमचा घाटी मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं। सुकट ही खारट असते, त्याच्यामुळे मी भाजीमध्ये कमी मीठ घालायचं जरासं, मी कमी घालते। हे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे। आता ही सुकट मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे, हे आपण पाहू शकता। त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। दोन मिनिटासाठी आता मी झाकून ठेवणार आहे। इथे आपण पाहू शकता भाजी आपली मस्त तेलामध्ये मिक्स झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ घालत आहे। जास्त पीठ नाही घालायचं, नाहीतर एकदम ते घट्ट होणार। भाजीला दाटसरपणा येण्यासाठी ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ पण घालू शकता, बाजरीचे पीठ पण घालू शकता। आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे। थंड पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालायचं।
आता मी फुल गॅसवरती याला एक उकळी काढून घेणार आहे आणि 10 मिनिटासाठी बारीक गॅसवरती शिजवून देणार आहे. इथे आपण पाहू शकता की भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून देणार आहे आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटासाठी शिजवून देणार आहे. इथे आपण पाहू शकता की आपली सुकटीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.